आधी शारीरिक संबंध, नंतर करतात लग्न. भारतात आहे आगळी परंपरा असलेलं गाव. भारतात लग्नाआधी संबंध ठेवणे गुन्हा मानला जातो. शहरात तर अनेक जण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात, परंतु एका खेड्यागावात असे घडत असेल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. चला तर पाहूयात कोणत्या गावात आहे ही अनोखी परंपरा. आजकाल महानगरात अनेक तरुण आणि तरुणी लग्नाआधीच एकत्र राहत असतात. त्याला लिव्ह इन रिलेशनशिप असे म्हटले जात आहे. परंतु एका गावात देखील अशी परंपरा आहे. हे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या गावातील लोक अनेक वर्षापासून चालत असलेली ही परंपरा पाळत आहेत. येथे तरुण आणि तरुणी लग्नाआधीच एकत्र राहतात आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असतात. त्यात जर ते खुश असले तरच मग लग्नाचा विचार केला जातो. तुम्हाला माहित आहे अशी अनोखी परंपरा असलेले गाव. नक्षलवादाचा प्रभाव असलेले छत्तीसगड येथील बस्तर जिल्ह्यातील गोंड आणि मुरी या जमात प्रामुख्याने आढळते. यांच्यातील परंपरा आणि रीतिरिवाज अन्य जगापेक्षा भिन्न आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत डेटिंग आणि रोमांस सारख्या गोष्टी खाजगी असून लपून छपून केल्या जातात. सार्वजनिकरित्या अशा या गोष्टींवर उघडपणे बोलणे देखील वाईट मानले जाते. परंतु या जमातीत ही सर्वसामान्य बाब आहे. 10 वर्षाच्या वरील मुली देखील यामध्ये सामील होतात. या गावात आवडत्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे कोणतीही नवीन बाब नाही. या संबंधासाठी गावात विशेष घरे बनवलेली असतात. या परंपरेला एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरे केले जाते. या डेटिंग परंपरेला घोटुलू असे म्हटले जाते. बांबूंपासून तयार झालेल्या घरात असा प्रकार केला जातो. त्या घरात सर्व सोयी सुविधांची रेलचेल असते. आजकाल शहरात असलेल्या पब आणि नाईट क्लब सारखा हा घोटुलू प्रकार या जमातीसाठी खास सण आहे. या जमातीत तरुण आणि तरुणी येथे एकमेकांना नीट समजून घेण्यासाठी भेटतात आणि पार्टी करतात. त्यांच्या परंपरेनुसार 10 वर्षाच्या वरील मुली देखील यात सामील होऊ शकतात. जीवनसाथी निवडण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असते. घोटूळ मध्ये कोणताही मुलगा आपल्या आवडत्या मुलीला प्रपोज करू शकतो. जर मुलगी देखील त्याला पसंत करत असेल तर ते एकत्र राहू शकतात. लग्नाआधी ते एकमेकांचे संबंध प्रस्थापित करू शकतात. एवढेच काय तर अनेक लोकांसोबत ते संबंध ठेवू शकतात. येथे तरुण आणि तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणत्याही सामाजिक दबावाशिवाय ते येथे राहू शकतात. जेव्हा त्यांना आपला निर्णय योग्य आहे अशी खात्री पटते तेव्हा ते आपल्या कुटुंबाला सांगतात. त्यानंतर त्यांचे लग्न लावून दिले जाते. येथे गर्भवती राहिल्यानंतरही लग्न करणे सर्वसामान्य घटना आहे. या परंपरेचे अनेक फायदे असल्याचे येथे सर्वसामान्य लोक म्हणतात. यामुळे लैंगिक संबंधीचे गैरसमज दूर होतात. तसेच जमातीतील लैंगिक शोषणाच्या घटना देखील कमी होतात. अशी हे आहे घोटूळ पद्धत.